नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूया, कोऑर्डिनेट जॉमेट्री हा 10वी सीबीएसई बोर्डचे जे पुस्तक आहे मॅथ्सचं त्याच्यामध्ये असलेला लेसन आहे। त्याचबरोबर 10वीचं महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामधला पण हा लेसन आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री। तर त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत। आता क्वेश्चन काय आहे, व्हेरीफाय, तुम्हाला काय करायचंय, व्हेरीफाय करायचंय म्हणजे चेक करायचंय की काय चेक करायचंय, द पॉइंट्स पी क्यू आर आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल। म्हणजे 3 पॉइंट्स दिलेले आहेत, पी क्यू आणि आर। हे तिन्ही पॉइंट्स हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत किंवा नाहीत हे आपल्याला बघायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की व्हेरीफाय हा शब्द इथे दिलेला आहे। तर व्हेरीफाय हा शब्द दिलेला आहे म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे, पण हा क्वेश्चन कोणीतरी तज्ञ माणसाने तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त बघायचंय की हा राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाहीये, ते की हे नाहीच आहेत राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस, असं 99% तुमचं आन्सर येणार नाही, कारण ते व्हेरीफाय करायचे म्हणजे ते आहेत हे ज्यांनी क्वेश्चन तयार केला त्यांना माहिती आहे। आता हे कसं व्हेरीफाय करायचंय, तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीद्वारे। कोऑर्डिनेट जॉमेट्रीद्वारे करायचे म्हणजे काय, तर हे जे 3 पॉइंट्स आहेत हे 3 पॉइंट्स ग्राफ पेपर वरती आहेत। म्हणजे आपण आता इथे छोटी फिगर काढूया की हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे। तर हा जो ग्राफ पेपर आहे त्याच्यावरती हा पॉइंट पी आहे, पॉइंट क्यू आहे आणि पॉइंट आर आहे। तर या तिघांमुळे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे हे आपल्याला बघायचं आहे। मग काय करायचंय, पहिल्यांदा हा पी पॉइंट आहे, हा क्यू आहे आणि हा आर पॉइंट आहे। इथे लिहिलंय -2 2 म्हणजे काय की याच्यातल्या एक्स ची व्हॅल्यू -2 आहे, वाय ची व्हॅल्यू 2 आहे। क्यू इज इक्वल टू दिलाय 2 2 म्हणजे एक्स हा 2 आहे आणि वाय सुद्धा 2 आहे। आर ची व्हॅल्यू दिली आहे 2 7 म्हणजे एक्स हा 2 आहे आणि वाय हा 7 आहे। तर हे पी क्यू आर च्या समोर जे दिलेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे। मग आता आपण काय करूया, त्याला नंबर देऊयात। याला 1 म्हणते, याला 2 म्हणते, याला 3 म्हणते, 1 2 आणि 3। मग पहिल्यांदा काय करूया, हे जे 3 आहेत की नाही ट्रायंगल, तर ह्या ट्रायंगलच्या 3 व्हर्टायसेस आहेत, म्हणजे ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत। तर त्या 3 साइड्स आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूयात। आता आपण पी क्यू फाइंड आउट करूया। इथे लिहिते मी बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला। इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आपल्याला पी क्यू हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। याच्या आधी पण मी डिस्टन्स फॉर्म्युला कसा यूज करायचा ते शिकवलेलं आहे। आपण खूप सारे क्वेश्चन्स डिस्टन्स फॉर्म्युला वापरून कसे सोडवायचे ते बघत आहोत। कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आणखी याच्यापेक्षा वेगळे सुद्धा फॉर्म्युले यूज करावे लागतात। आता डिस्टन्स फॉर्म्युलाला काय करायचंय, एक्स कोऑर्डिनेट जे आहेत दोघांचे पी आणि क्यू चे, त्यांचा सबट्रॅक्शन करून स्क्वेअर करायचंय। तसंच वाय कोऑर्डिनेटच्या बाबत पण करायचं आहे। आता x2 जो आहे तो 2 आहे, हे मायनस साइन क्वेश्चन मधला आहे आणि x1 -2 आहे। y2 सुद्धा 2 आहे आणि y1 पण 2 आहे। आता इथे होईल काय, हे 2 हे मायनस इंटू मायनस, जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता तेव्हा दोघांचं समान जर का चिन्ह आलं तर तुमचं प्रोडक्ट आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे। 2 × 2 प्लस झाले 2 स्क्वेअर, इकडे आला 0, 2 + 2 4 स्क्वेअर। इथे 4 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूटच निघेल, तरी पण मी तुम्हाला समजायसाठी ते 16 करते आणि मग इकडे लिहिते मी 4। आता हे एक डिस्टन्स फाइंड केल्यानंतर पी क्यू नंतर मी जाते क्यू आर कडे। आता डिस्टन्स क्यू आर मला काढायचा आहे, तर मग हे दोन्ही एक्स कोऑर्डिनेट्स आहेत ते सबट्रॅक्ट करून त्याचा मी स्क्वेअर करणार आहे। वाय कोऑर्डिनेट पण मी सबट्रॅक्ट करणार, स्क्वेअर करणार। इथे थोडी आपल्याला जागा कमी पडेल म्हणून मी इकडून लिहायला सुरुवात करत आहे। x3 आहे 2 आहे, x2 पण 2 आहे, प्लस y3 आहे तो 7 आहे आणि y2 आहे तो 2 आहे।
हा जर सबट्रॅक्शन जर केली 2 - 2 0 झालं आणि इकडे 5 स्क्वेअर, तर इथे माझा आन्सर आलेला आहे 25 स्क्वेअर रूट घेते मी, आन्सर येईल 5. आता मी काय करते, ह्याला नंबर 2 देते, ह्याला नंबर 1 देते. आता पी क्यू हे डिस्टन्स मी फाइंड आउट केलं, क्यू आर केलं. मी काय करते बघा, असा एक बेसिक ट्रायंगल काढून घेते. माहिती नाही आपल्याला ह्याच्यामध्ये राईट अँगल कोण येणार आहे, पण पी क्यू ही एक साइड असू शकते, क्यू आर असू शकते. आता आपण पी आर कडे जाऊया, डिस्टन्स पी आर फाइंड आउट करूया. पी आणि आर तर कोण आले, x3 आणि x1. x3 मायनस x1 स्क्वेअर आणि इथे काय आले y3 मायनस y1 स्क्वेअर. इकडे काय होईल, x3 काय आहे 2 मायनस x1 काय आहे -2 आणि मग स्क्वेअर. y3 आहे 7 मायनस 2 स्क्वेअर. इथे काय होईल, हे 2 मायनस आणि मायनस झाले प्लस, 7 मधून 2 गेले आले 5, 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16 आणि हा आला 25. आता या दोघांची ऍडिशन केली, आली √41. डिस्टन्स पी आर आला √41. आता झालंय काय, क्वेश्चन काय आहे, ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आहेत त्या फाइंड आउट करायच्या, असा क्वेश्चन आहे का, नाही. तो क्वेश्चन काय आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही. तर तुम्हाला माहितीये की पायथागोरसचा थिअरम काय सांगतो, जर राईट अँगल असेल तर एका साइडचा स्क्वेअर हा बाकीच्या 2 साइडच्या स्क्वेअरचे ऍडिशन इतका असतो. आणि जर का कॉन्व्हर्स काय सांगतो, एका साइडचा स्क्वेअर हा दोन्ही बाकीच्या रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही हे अजून डिसाइड करायचं आहे, तर त्यासाठी आपण कॉन्व्हर्स प्रमाणे करणार आहोत. आता हा जो पी आर आहे त्या पी आर चा मी करते स्क्वेअर बाय स्क्वेअरिंग. काय होईल बघा, पी आर √41 म्हणजे स्क्वेअर आला, पी आर चा स्क्वेअर आला 41. आता पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर करूया. पी आर चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. तर पी क्यू चा स्क्वेअर प्लस क्यू आर चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 16 प्लस 25 म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर आला 41. म्हणजे इथे काय झालं की पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. म्हणजे आपण इथे काय प्रूव्ह केलं की या ट्रायंगल मध्ये एक साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन आहे. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम तुम्ही काय म्हणू शकता, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम तुम्ही असं म्हणू शकता की ते जे व्हेरीफाय करायला सांगितलं की ते केलं की ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रायंगल. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रायंगल वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय ट्रायंगलची कॅरेक्टरिस्टिक्स कशाशी कनेक्टेड, साइडशी कनेक्टेड. म्हणजे इक्विलॅटरल असेल तर ऑल साइड्स इक्वल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही कॅरेक्टरिस्टिक, किंवा आयसोस्केलस असेल तर 2च साइड्स इक्वल, अशा प्रकारची माहिती तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याच्या पुढचा क्वेश्चन आपण शिकणार आहोत की जो क्वाड्रिलॅटरलशी संबंधित असेल. तर हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ जरूर तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.